बाई वास कुंकवाचं करंड या घरात मी कधी मी बघितलं नाही. तर वाटलं बघावं असं आणि म्हणून हातात घेतला म्या. आता त्याला हात लावला तर काय झालं? तुला कोणी सांगितलंय नसतं काम कराया? जे काम सांगितलं आहे ते करायचं नाही, दुसरीकडे ध्यान आहे तुझं. हो बानुबाई, अहो तू मस्त बी ठाव आहे. मी समधी काम करतो या. काय ग म्हणजे मी काम करतो ना? हा सांगा बानुबाईसनी. तिला कशापाई विचारू म्या? मला दिसत नाही वय? डोळं फुटलं आहेत माझं? इतकं दिस झालं तुला सांगते म्या, मेंढरासनी धुवून आण, मेंढरासनी धुवून आण, पर ते नाही. अरे बानू खंडू, अरे काय झालं सकाळ सकाळ भांडाया? बाय म्हातारा मला काय बी काम करायचं नसतं, नुसतं घरात बसून असतो. काम आम्ही करतोय आणि ह्यो बसलाय घरात आपला. बानुबाई कशा पै कांगावा करतायस? हा मी अभि समधी काम करतो. आता एक काम नाही केलं म्हणून किती बोल लावतायसा? मान आजा, अरे नुसतं त्याला हात लावला तर बानुबाई किती बोल लावणार आहे का मला? अरे खंडू, अरे ती एक लहान आहे, आपण सोडून द्यायचं असतं. पण हात ये बरं, चल ये खंडू बस, बाजूवर बस. ये ये आई चालले बस. भानू, अगं यो राग म्हणायचा का काय? आणि उगा कशा पाहिजे म्हातार बाबावर चिडचिड करतीयस ग? बोल की. म्हणजे मला आता सहनच होत नाही. अगं ह्यो कुकवाचा करंडा म्हणजे माझं देवांसंग लगीन होणार याची साक्ष आहे माझ्यासाठी. आणि ह्याला कुणी बी हात लावला का माझा राग होतोच. ते दिसतच हाय, पण तुझा राग त्या म्हातार बाबावर कशा पाई काढायचा? त्याचं काय चुकलं ते तरी सांग. त्याचं काय बी चुकलं नसं, पण मलाच आता धीर धरवणा झालंय ग. कधी एकदा देवासनी भेटते हाय असं झालं आहे मला, म्हणून माझा राग होतो. अजून किती वेळ वाट बघायची आहे म्या देवाची, तूच सांग मला. भानू, अगं नगत रागा करून घेऊस. देव येत्याल आणि तुझ्या संग लगीन बी करत्याल, पर ते येत नाही म्हणून समद्यांवर ओरडत बसली सर कसं होणार? अशी माणसं तोडायची व्हय आपण? होय ग, उगावर रडले म्या म्हातार बाबावर. वय ना, मग तसं सांग त्याला. आता हे बघ, आपली चूक असेल ना तर तसं सांगून टाकावं. उगा मनात काय बी ठेवू नगस बघ. जा सांग म्हातार बाबाला, अगं त्याला बी बरं वाटत. जा. म्हातार बाबा, आता मी बोललेलं बी काय बी ऐकणार नाही आहेस वय? आता कशा पायी ऐकून घ्यायचं म्या? कशा पायी अजून तुमचं बोलणं ऐकून घ्या होय? म्हातार बाबा, माझी चूक झाली र. उगा बोलले मी तुला. झालं ते इसरून जा ना, इतकंच सांगायचं होतं मला. बोल की रे म्हातार बाबा. अरे बानू, मला ठाऊक आहे की मी तुला दर्शन दिले नाही, तुला भेटायला आलो नाही म्हणून तुझा हा सारा त्रागा होतो आहे. पण बानू, आता केवळ काहीच दिवस उरले आहेत. तुझी प्रतीक्षा आता संपणार आहे आणि मी तुला दर्शन देणार आहे. बानू, तुझ्याशी विवाह करायला मी तुला नळदुर्गाला घेऊन जाणार आहे.